माझं नाव मिलिंद साहेबराव चव्हाण आहे आणि आम्ही 40 वर्ष झाले कल्याणमध्ये विकासाचं म्हणून काम करतो। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतले शिवधाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही आम्ही रिडेव्हलपमेंटला घेतली। सोसायटीने आम्हाला विकासक म्हणून नेमलं। सोसायटीच्या अंतर्गत असलेली जी भिंत आहे ती भिंत आम्ही काढत होतो आणि ते काढण्याचं काम चालू असताना आमच्या जे लेबर होते त्यांना तिथे जागेवर जाऊन धमकी दिली, त्यांना मारहाण केली आणि त्यांना तिकडनं पळवून लावलं। आणि त्यानंतर स्वतः प्रताप ढोबळे, मनोज ढोबळे आणि त्याचे भोईर म्हणून एक साथीदार असे सगळे त्यांची लोक 8 ते 10 लोक त्याचे सुपरवायझर यांनी येऊन आमच्यावरती मारहाण केली। पोलीस स्टेशनला गेलो, तिथे सुद्धा त्यांनी येऊन डायरेक्ट धमकी दिली पोलीस स्टेशनमध्ये की तुला सोडणार नाही, तुला मी ठोकणारच, अशा प्रकारचं त्यांनी कृत्य केलं। आणि त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला आणि असं गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा परत 24 तासानंतर त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला। ह्याचं आम्हाला काय हे कळत नाही आहे आणि याच्यामध्ये मला फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला योग्य ते याची या प्रक्रियेची पूर्ण चौकशी व्हावी या प्रकरणाची आणि आम्हाला न्याय मिळावा, याच्याबद्दलच फक्त मी आपल्याकडनं सगळ्यांकडे मागणी करतो। कोण आहे जो मारहाण करतो, त्यांचं नेमकं काय कारण होतं, काय सांगून त्यांनी मारहाण केलेली आणि कशाने? प्रताप ढोबळे म्हणून हा बाजूचा विकासक आहे आणि त्यांनी शिवनेरी बिल्डिंग म्हणून ती विकास करण्यासाठी घेतलेली, पण आमचं कंपाऊंड आणि त्यांच्या कंपाऊंडचा काही एक संबंध नाही। त्याचे आमच्याकडे पूर्ण गूगल इमेज आहेत जे त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळं दर्शवते, महानगरपालिकेचे सगळे कागदपत्रे त्याच्यामध्ये दर्शवतं की आमच्या भिंतीचा आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, तरी त्यांनी आमच्या कंपाऊंडमध्ये येऊन आम्हाला मारहाण केली। तुम्हाला तुमची काय मागणी आहे? आमची मागणी फक्त एवढी आहे की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि पूर्णपणे कागदपत्रांची पडताळणी करावी, सगळं बघावं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये योग्य तो न्याय मिळवावा अशीच आमची विनंती आहे। असा परत जो गुन्हा दाखल झाला तो होऊ नये ही माझी फक्त विनंती आहे। शिवनेरी पार्क म्हणून बिल्डिंग मी बांधत आहे। ती बिल्डिंग 30 वर्षापूर्वी बांधलेली आहे। ती बिल्डिंग आता जुनी झाली, त्यामुळे रिडेव्हलपमेंट माझ्याकडे आली, त्यामुळे तिची सगळी भिंत आहे ती 30 वर्षापूर्वीची भिंत आहे। ती संरक्षक भिंत 30 वर्षापूर्वीची आहे। मी 5 वर्षापूर्वी तिला रजिस्टर ॲग्रीमेंटने घेतलेली आहे आणि ती भिंत तेव्हाच्या भिंतीच्या आतमध्ये बांधकाम करत आहे। गेल्या 5-6 महिन्यापूर्वी चव्हाण कुटुंबाने ती बाजूची बिल्डिंग शिवधाम म्हणून घेतली रिडेव्हलपमेंटला, असं ऐकीव आहे। त्यांच्याकडे कुठलाही डॉक्युमेंट नाही आहे, रजिस्टर तर बिलकुल नाही आहे आणि माझी बिल्डिंग संपत आली। आता मी 1 महिन्याच्या आत लोकांना पोझिशन देणार आहे आणि अशी भिंत तोडून माझ्या शिवनेरी पार्क जागेमध्ये इन्क्रोचमेंट करणं, ती जागा हडपणं, ती चोरी करणं हा त्यांचा नेहमीचा कायमचा उद्योग आहे। या चव्हाण, मिलिंद चव्हाण, सुनील चव्हाण, साहेबराव चव्हाण आणि विनायक चव्हाण यांचा हा धंदा आहे आणि तोच धंदा ते कंटिन्यू करत आहेत। त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल काय बोलणार? आणि छोटे आम्ही बिल्डर आहोत, हे मोठे बिल्डर आहेत, नामांकित बिल्डर आहेत, पैशाळे बिल्डर आहेत आणि यांचं सगळं दबाव तंत्र पोलीस प्रशासन MCHI यांच्या हातात आहे आणि हे त्याचा वापर करतात। त्यांनी तोच वापर करून पटकन माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि माझ्यासारखा 6 बोरा बिल्डर मार खाल्ल्यामुळे मी गेलो पोलीस स्टेशनला, पण माझी काही तक्रार न घेता मी सिरियस होतो तर मला बोलले जा तू हॉस्पिटलला। मी हॉस्पिटलला गेलो आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर मी 24 तासानंतर जेव्हा मला बरं वाटलं तेव्हा मी पोलिसांना विचारला गेलो, तेव्हा माझा जबाब नोंदवला आणि मग तक्रार नोंद केली। माझी एकच मागणी आहे का शासकीय डिपार्टमेंट आहे, महापालिका आहे, मोजणी डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, यांनी सगळ्यांनी अभ्यास करावा आणि ते चेक करून बघावं की जमीन कोणाची आहे, ह्या सोसायटीची का त्या सोसायटी। बरं, बिल्डिंग 2 सोसायटीच्या मधली ती भिंत आहे, तर चव्हाण कुटुंबांनी ती बळकावून जमीन वाढवणं हा त्यांचा जुना धंदा आहे, तो ते करत आहेत।